नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या मी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गावातील श्रीधर खापाले या माझ्या तरुण शेतकऱ्यासोबत आहे आणि त्यांनी त्यांच्या 1.5 एकर शेतामध्ये दोडक्याची लागवड केली होती आणि आता त्या दोडक्याला चांगल्या पद्धतीचा दर मिळतो आहे. खरं तर दोडका शेती जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आहे. कशा पद्धतीने नक्की श्रीधर खापाले यांनी या शेतीचं नियोजन केलं होतं, दोडक्याचं नियोजन केलं होतं हे जाणून घेण्यासाठी सध्या मी त्यांच्यासोबत आहे. नमस्कार. नमस्कार. दोडका लावलाय, जर आपण साईज बघितली, चकाकी बघितली तर एक नंबर आले. कशा पद्धतीचं हा दोडका जो आहे तो कोणत्या वाहनाचा आहे आणि लागवड कधी केली ती पहिल्यांदा सांगा. हा दोडका इंजा ध्रुव या बरं. वाहनाचा आहे आणि बरं. याची लागवड 2 महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिल मध्ये केलेली आहे आपण. बरं बरं, एप्रिलमध्ये केलेली आहे. साधारण 1.5 एकरामध्ये किती रोपं लागली होती तुमची इथं? आपण बी लावलं होतं साधारणतः एक 8 पुढ्या गेले. 8 पुढ्या गेल्या होत्या. बरं, त्यानंतर नियोजन कसं केलं? साधारण उंची वाढवायसाठी रोपांची किंवा ते चांगल्या पद्धतीचं रोप येण्यासाठी कशा पद्धतीचं नियोजन केलं? पाण्याचं नियोजन कसं केलं होतं तुम्ही? आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन आम्ही एक तास सोडलं होतं बरं. उगवणीपर्यंत. त्यानंतर दोडकाला पावसाळ्यामध्ये थोडं कमी केलं कारण वातावरण आणि पावसाचं आहे बघून. हे बघून एक अर्धा तास पाऊस पडेल त्या हिशोबावर पाणी सोडलेलं आहे. जमिनीचं आपलं वापसा पद्धतीने जमीन राहावी ह्या हिशोबात पाणी सोडलेलं आहे. साधारण अंतर किती ठेवले? 2 बियामध्ये लावताना अंतर किती होतं? असं आडवं की त्या रोपामधलं असं किती ठेवले? असं आडवं 2 ओळीमधील अंतर आपलं 8 फूट आहे आणि 2 रोपामधील अंतर 1.25 फूट आहे. आता हे दोडका जे आहे ते साधारण किती वर्षापासून लावताय तुम्ही तुमच्या शेतात? हा दोडका आम्ही 3 वर्षापासून लावतो आमच्या शेतात. बरं, 3 वर्षापासून लावताय. आणि ह्या वर्षीचं जे नियोजन आहे ती कशा पद्धतीने केलंय? म्हणजे ह्याला कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत किंवा कसं सगळं नियोजन केलंय? आता ह्या वर्षी वातावरण पण खराब आहे आणि चांगल्या पद्धतीने दोडका आणण्यासाठी आम्ही प्रॉफिट ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. बरं, हे प्रॉफिट ॲग्रोचं प्रोडक्ट आहे हे प्रोझेड म्हणून. तर हे तुम्ही वापरलंय आणि ह्याचा काय फायदा झाला तुम्हाला? हे वापरले मी. प्रोझेडचा फायदा असा झाला आहे की आपल्याला की प्रोझेड आपण ड्रिपमधून सोडलं होतं. बरं. ड्रिपमधून सोडल्यानंतर फळांची लांबी आणि चकाकी ह्या प्रोझेडनं वाढलेली आहे. बरं, म्हणजे लांबी आणि चकाकी त्यामुळे वाढली. आता हे दुसरं एक आहे हे स्पीड प्रो म्हणून आहे. ह्याचा काय फायदा झाला तुम्हाला शेतामध्ये? स्पीड प्रो पावसाळ्यामध्ये सेटिंग आपलं धरत नाही दोडका लवकर. तर हा सोडल्यानंतर सेटिंग पण धरतं आणि जे अन्न पानामध्ये तयार होते त्याची क्षमता वाढते स्पीड प्रो आणि मुळे सेटिंग चांगल्या पद्धतीचं होतं. चांगल्या पद्धती. आता हे काय 42-47 42-47 आहे. हे कधी सोडलं होतं आणि याचा काय फायदा झाला तुम्हाला? हा माल तयार व्हायला लागल्यानंतर सोडायला लागतं. ह्याचा फायदा असा आहे की यानं फुगवण क्षमता जोरात आहे याची. बरं, 1 नंबर फुगवण होते आणि वजन दमदार मिळतं आपल्याला. आता प्रॉफिटच्या उत्पादनाचा औषध तुम्हाला फायदा झालाय का चांगल्या प्रकारे? चांगल्या प्रकारे फायदा झालेला. बरं, तुमचा खर्च किती झाला आहे ह्या सगळ्याला आणि तुम्हाला किती उत्पन्न मिळू शकतं? 1.25 लाख रुपये खर्च झालाय बरं. आणि आतापर्यंत 2-2.5 लाख रुपये झाले तर इथनं 2-2.5 लाख रुपये उत्पन्न होईल. 2-2.5 लाखाचं म्हणजे टोटल तुम्हाला 5-6 लाखापर्यंत दोडक्यात उत्पन्न मिळू शकतं. आता ह्या पूर्वी पण 2दा तुम्ही दोडका लावलाय, त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटची उत्पादनं वापरली होती का? आणि त्यावेळेस आणि ह्यावेळेस प्रॉफिटच्या अग्रोची उत्पादनं वापरल्यानंतरचं तुमचं काय फरक काय? आम्ही पहिल्यापासून प्रॉफिट ॲग्रोची उत्पादनं वापरतो. तर शक्यतो वातावरण खराब झालं तर 1 नंबर रिझल्ट मिळतो आपल्याला याचा सेटिंगसाठी वगैरे. आणि नाही झालं तर त्याच्याहून अजून 1 नंबर रिझल्ट मिळतो आपल्याला. प्रॉफिट ॲग्रोज का वापरता? आम्ही दुसरी पण वापरून बघितले होते. म्हणजे आमचं जवळजवळ 3 प्लॉट होते. आम्ही एक प्लॉटला वेगवेगळे औषध वापरून बघत होतो. म्हणजे ज्या प्लॉटला प्रॉफिट ॲग्रोचे औषध वापरले त्या प्लॉटचं सगळ्या प्लॉटपेक्षा उत्पादन ज्यादा निघालेलं आहे. उत्पादन क्षमता ज्यादा आहे आणि चकाकी आणि रेटमध्ये सुद्धा 5-10 रुपयाचा फरक पडतो. बरं, प्रॉफिट ॲग्रो विश्वास आहे तुमचा? हां, फुल विश्वास आहे. बरं, आता जे काही इतर शेतकरी आहेत जे प्रॉफिट ॲग्रो अजून त्यांना माहीत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत, तर त्यांना तुम्ही काय सांगताल? त्यांना मी एवढं सांगेन की विश्वास ठेवून प्रॉफिटची औषधं तुम्ही वापरा, तुम्हाला हा रिझल्ट लागेल. विश्वास ठेवून वापरा आणि तुम्ही प्लॉट बघू शकता किंवा आमच्या प्लॉटला तुम्ही व्हिजिट पण देऊ शकता.
तर हे आहेत श्रीधर खपाले नावाचे शेतकरी. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये दोडका लावलेला आहे आणि या दोडक्यासाठी प्रॉफिट ॲग्रोची उत्पादनं वापरलेली आहेत आणि प्रॉफिट ॲग्रोमुळे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. त्यासोबतच त्यांच्या दोडक्याला जो दर मिळतोय त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. सूर्यासोबत मी गणेश गायकवाड, AV मराठी न्यूज, लक्ष्मी टाकळी, पंढरपूर.